विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बेस कमी आहे कमी तुला गेन द्या बरं हेलो हेलो राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि 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 जय जय थोड़ा थोड़ा हाल राम या थोड़ा रूप रूप रूप
सुख झाले बदानी सुख झाले बदानी तो माधव बरवा तो माधव बरवा तो तो बहुत सुता बहुत सुकृता जोड़े जोड़ी जोड़ी मणि विठ्ठली आवडी मणि विठ्ठली तो तो विठ्ठल बरवा मेरी बाळा मरणे बेटली आवडी म्हणून विठ्ठली माधव रवा तो माधव रवा तो विठ्ठल तो विठ्ठल बरवा सर्व सुखाची
हाल 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 नको नको मना गुंतु माया जाळी 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 जवळी रासावा काळ लाल जवळ रसावया काळ लाल जवळ रसावया काळाची हे उडी पडेल काळाची उडी पडेल बाजूला काळाची हे उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल बाजूला सोडविना देवा मायेचा सोडविना देवा मायेचा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा आनिक सोयरे भजे आनिक सोयरे भजे काळाची हे उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल बाजूला काळाची हे उडी पडेल बाजूला काळाची उडी पडेल सोडविना तेव्हा माझा सोडविना सोडविना कामने तुला सोडविना कामने तुला सोडविना कामने तुला सोडविना कामने तुला सोडविना एका चक्रपाणी वाचून एक चक्रपाणी वाचून एक चक्रपाणी वाचून काळाची हे उडी पडेल बाजूला काळाची हे उडी पडेल सोडविना बाबाय बाप नको 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 Bye.
बोलावया काळनाद बडे ग्रासावया काळाची बुडी काळाची बुडी सोडवे ना देवा सोडवे ना देवा माय बाबा माय बाबा माय बाबा सोडवे ना बिना
हाल 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 बेस कमी ठेवायचा मायनस प्रबोधानी बघा शावा हाल हाल राम राम हाल हाल नको नको मना गुंतू माया जाणी नको नको मना गुंतू माया जाणी काळ आला जगडी ग्रासावया काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली काळाची हेवडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला 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 प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगात दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिहिं समागत्य तिष्ठन्न मानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं Guru
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कैलास राणा शिवचंद्र मोणी फणींद्र माता मुकुंदी जळाला कारुण्य सिंधू भव दुःख तुझ भीन शंभो मज कोणता जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया वारकरी संताचा वारकरी संताचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नको नको मना गुंतु माया जाणी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बाज व्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरि कीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून या ठिकाणी मनाला पारमार्थिक स्वरूपाची विनंती करणारा अभंग आहे. विठाला नको नको मना गुंतु माया जाणी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा ज्या निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी समर्पित होते कैलासवासी आदरणीय विश्वनाथ साहेबराव रुपनवर पाटील खऱ्या अर्थानं यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं अर्थातच वर्ष श्राद्ध निमित्तानं आजची सेवा या ठिकाणी समर्पित होतीये. त्यानिमित्तानं या ठिकाणी या परिवारानं केलेलं या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आहे. श्रीमती आदरणीय सुरेखा विश्वनाथ रुपनवर पाटील, श्री आदरणीय अतुल विश्वनाथ रुपनवर पाटील, श्री आदरणीय सागर विश्वनाथ रुपनवर पाटील असा असणारा या ठिकाणी परिवार आणि या परिवाराला या ठिकाणी हे अतिव दुःख झालेलं आहे. सनातन धर्माप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी कराव्या लागतात. त्यातील आजचं हे पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. गेलेले माणसं निघून जातात पण त्यांचा आशीर्वाद या परिवारावर कायमस्वरूपी राहावा त्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन पिंडबदावनी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन पिटले पित्रांचे ऋण. खऱ्या अर्थानं पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आजचा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन प्रसंगी झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ही सेवा या ठिकाणी मला समर्पित होत असताना ज्यांच्या विशेष संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा योग आलेला आहे माझे परमस्नेही परमार्थ स्नेही आदरणीय या ठिकाणी युवा उद्योजक अजितदादा या ठिकाणी जनवले पाटील यांनी संपर्क साधला. अजित भाऊ तुमच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थितांपैकी सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल या ठिकाणी ज्यांनी गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आपल्या भागाचं भूषण वारकरी रत्न या ठिकाणी संगीत रत्न संगीत विशारद हरिभक्तपरायण अमोलजी महाराज करे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी
गायनाचार्य संगीत रत्न संगीत विशारद हरिभक्तपरायण शेखर महाराज जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय शेखर महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य ताल सम्राट मृदंग सम्राट हरिभक्तपरायण परमस्नेही विशाल महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विशाल महाराज तुमच्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सामाजिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र कला क्रीडा कृषी सहकार शैक्षणिक व्यापार उद्योग अनेक क्षेत्रातील मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थितांपैकी या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत. सर्वांच्या हृदयातून धन्यवाद. साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद. शूटिंगसाठी या ठिकाणी आमचे परमस्नेही परमार्थस्नेही आदरणीय चैतन्य दादा यांचा यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणात साष्टांग दंडवत प्रणिपात. सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी पंचक्रोशीतून परिसरातून सगळेच या ठिकाणी टाळकरी वृंद आहेत. सगळ्या टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. विद्यार्थी आहेत त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. आदरणीय चोपदार महाराज आहेत महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे परमस्नेही परमार्थस्नेही आप्पा दादा या ठिकाणी कातोर या ठिकाणी आप्पा तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. आमचे भाऊ आले त्यांचं धन्यवाद. आदरणीय दादा तुमचं हृदयातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत. अतिशय सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं आपण केलेलं आहात. महाराज अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ज्यांची ज्यांची नावं घेतली ती सगळी देव आहेत. ज्यांची नावं राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कोणी नाराज व्हायचं नाही. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन आपण या ठिकाणी प्रसंगी केलेलं आहे. फक्त जे मागं बसले त्यांना थोडी विनंती होती जमलं तर पुढे येऊन बसते तर बरं होईल. इथं मध्ये काय अडचण आहे का इथं बसायला? इथं का जागा सोडली मध्ये? चला लवकर पुढे होऊया. भोजन में और भजन में शर्मना नहीं चाहिए. माणूस जेवणात लाजत नाही पण भजनात मात्र लाजतो. लक्ष नाही का? सगळ्यांनी समोर या. सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणात धन्यवाद आहे. थोडं पुरुष वर्ग या ना समोर थोडा. विठ्ठल 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जोडी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. अभंग बऱ्यापैकी सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. अभंग हा गायकांच्या तर पाठातला आहे पण पुढाऱ्यांच्याही पाठातला आहे. कारण की बऱ्यापैकी आपल्याकडे बापू श्रद्धांजलीची संकल्पना आहे. त्यामुळं सगळीकडं या ठिकाणी कीर्तन झाल्यावर अर्धा तास श्रद्धांजली होत असते. त्यामुळं बऱ्यापैकी हे अभंग सगळ्यांचे पाठ झालेले आहेत. त्यातीलच या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा फार मार्मिक पद्धतीचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विशाल महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या मनाला विनंती करतायत की मला या मायाजाळात गुंत थोडासा स्वराचा आवाज कमी करा. विठ्ठल 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. असू द्या बाबा चोपदार महाराज या इकडे. असू द्या आता जिथं बसते तसंच राहू द्या सगळे. या अभंगाचा विचार केला असता मनाच्या संदर्भात या ठिकाणी महाराज बोलतात. मला थोडा आवाज द्या अजून आणि मॉनिटरला आवाज ठेवा. थोडा इफेक्ट राहू द्या. या मनाच्या संदर्भात बोलत असताना या ठिकाणी महाराज एकदा नको तो दोनदा नको म्हणतात. एकदा नको नाही म्हणले दोनदा नको म्हणले. थोडा इफेक्ट कमी करा. नको नको मना गुंतू माया जाळी. महाराज सांगतात या मनाला विनंती करतायत मना या मायाजाळात गुंतू नको. जर या मायाजाळात तू गुंतलास खऱ्या अर्थाने या प्रपंचात मायाजाळ म्हणजे हा प्रपंच आणि या प्रपंचात जर तू गुंतून राहिलास तर काळ कधी येईल आणि तुला कधी घेऊन जाईल हे तुला कळणार नाही. आणि जर हे प्रपंचात गुंतत असताना काळ घ्यायला आला तर तुझा शेवट मात्र चांगला होणार नाही. याचं कारण असं आहे जे मायाजाळात गुंतले त्यांना घ्यायला जगाचा मालक कधी येणार नाही. किंबहुना जगाच्या मालकाच्या चरणाजवळ ती जाऊ शकत नाही. पण जे मायाजाळात गुंतत असताना प्रपंच करत असताना ज्यांनी परमार्थाची जोड लावली त्यांचा परमार्थ मात्र फार चांगला झाला. म्हणून या ठिकाणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या. या जगाच्या पाठीवर आपल्याला तुम्हाला कोणीच नाही सोडू शकत. पहा सांगायचं तात्पर्य आहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. त्याच्यात आधुनिक शपक प्रमाणे सोडविना बंधू पाठीची बहीण आणि शेजीची कामीनं दूर आहे. ते खऱ्या अर्थानं गातेत नाही म्हणून घेतलं नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की खऱ्या अर्थानं याचा विचार केला असताना महाराज सांगतात
या मनाला परमार्थिक स्वरूपाची विनंती करतात. मी बसणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला या ठिकाणी प्रश्न विचाराल, अमोल महाराज जगद्गुरु तुकोबाराय मनाला विनंती करतात, पण मन दिसतं का हो? म्हणजे ज्या मनाला म्हणतात नको नको म्हणा, पण विशाल महाराज मन दिसतं का? हात पाय कान डोळे सगळं, ही सगळी इंद्रिय दिसतात, हे विजिबल आहेत, मन मात्र दिसत नाही. मग जे मन दिसत नाही त्या मनाला विनंती कशी काय करतात? याचं कारण असं आहे, जरी मन दिसत नसलं तरी मन नाही का? मन आहे. एक मन म्हणतं चल कीर्तनाला, दुसरं काय म्हणतं डायरेक्ट 12ला जेवायला जायचं, 10ला जायचं नाही, 10ला कोणी नसते. नाही लक्षात आलं का? एक मन असंही म्हणतं आणि एक मन तसंही म्हणतं. एक मन म्हणतं आता कीर्तनाला आला तर आलेल्या लोकांच्या घे चपल्या घालून. नाही कळलं का तुम्हाला? एक मन असंही म्हणतं आणि एक मन तसंही म्हणतं. दुसरं मन म्हणतं अरे चपल्या घ्यायला आला का? पाप पुण्य करण्यासाठी आला, पुण्य करायला आला. म्हणजे खऱ्या अर्थानं या मनाच्या हातात जर संकल्प आणि विकल्प या दोन संकल्पना आहेत. पण काय झालं, या मृत्यू लोकात आम्ही डोकावून पाहिलं, मन मात्र एवढं चपळ आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या मनाला जायलाही वेळ लागत नाही आणि या मनाला यायलाही वेळ लागत, इतकं चपळ आहे. आता इथं बसलंय, एका सेकंदात दिल्ली मुंबई आग्रा फिरवीन. आता कीर्तनाला बसतेत ना, येथील 50% श्रोते यांचं मन मात्र कीर्तनकाराकडे नाहीये. त्यांच्या मनात काहीतरी उलाढाली चाललेले आहे. कीर्तन किती वाजता संपते? बुवा 12-5ला कीर्तन संपवतो का नाही? इथून गेल्यानंतर शेताचं काम आहे, कोण व्यावसायिक आहेत, कोणी उद्योजक आहेत, अशा अनेक कामं प्रत्येकाला आहेत. मात्र ते आलेत कशाला? कांचा आमचा हा पाहुणा आहे म्हणून या ठिकाणी पाहुण्याच्या कार्यक्रमाला जावं लागतं. आपण जर पाहुण्याच्या कार्यक्रमाला गेलो नाही तर आपल्या कार्यक्रमाला कोणी येणार नाही म्हणून लोक येतात. काय वाटलं तुम्हाला? पण तुम्हाला माहितीये का, आपण कुणाचे पाहुणे आहेत म्हणून जायचं नसतं, तर आपण मृत्यू लोकातले पाहुणे म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. सगळे पाहुणेच आहेत ना, का कुणाला राहायचं इथं? हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाता पाहुणा प्राणी होय, यमाता पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैजाना, यमाता पाहुणा प्राणी होय, यमाता पाहुणा प्राणी होय, यमाता पाहुणा प्राणी पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. आपण सगळे मायबाप पाहुणे, पण आपण सगळे जे पाहुणे ते पाहुणे मात्र यमाचे पाहुणे. सगळ्यांना जायचं. शेखर महाराज आया सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं फार मोठे मोठे आले. आता रावणासारखे गेले म्हणले आपण राहणार आहेत का? सोन्याच्या रावणाच्या. आणि एवढंच नाही, विशाल महाराज रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं, घराच्या चौकटीला. आता सोन्याचा रेट वाढला, नाही लक्षात आलं का? आपली 20 तोळ्याची चेन घातली तरी सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. आपण रावणाच्या रेंजला आहे का? नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे रावणाला जायला लागलं. आपलं सोनं कामाला येणार आहे का? हे आमच्या अंगठ्या बिंगठ्या काय नाही, तेवढ्यापर्यंत. आम्ही गेल्यानंतर सगळी कपडे थप्पी लागून ठेवणार, कुणीच कपडे घालणार नाही. पण तुम्हाला माहिती का, भांडणं कशाने होत्यात? भांडणं सोन्यावनी होत्या. नाही लक्षात आलं का? काय झालं माहिती का? माणसाला सोन्यासारखी माणसं महत्वाची नाही, सोनं महत्वाचं आहे. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी सोन्यासारखी माणसं गेली ना त्या दिवशी सगळं संपलं. कीर्तन काय ऐकायचं असतं माहिती का? कीर्तनात मृत्यूचं स्मरण होतं. बाकीची सगळी ठिकाणं आहेत. माणसाने आयुष्यभर पैसे कमवले, काय माहिती का? सगळं येईन, पण खऱ्या अर्थानं सज्जन हो, हा मनुष्य जन्म परत नाही मिळणार. आणि या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं गणित असे, इथं आलेल्या प्रत्येकालाच वाटतं मी सोडून सगळी जाणार आहेत. असं होणार आहे का? म्हणजे तुझा नंबर कधी लागेल काहीच सांगता येत नाही. बोलणाऱ्याची सत्ता बोलणाऱ्याच्या हातात नाही आणि बसणाऱ्यांची सत्ता बसणाऱ्यांच्या हातात नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिवीन.
पण लोक आजकाल एवढा विचार करत नाहीत महाराज. खऱ्या अर्थानं तुम्ही कीर्तनाचं बघा आता. मला आले चोपदार महाराज म्हणले महाराज थोडा उशीरच झाला, 10:15 आले. म्हणलं तुमचं बरोबर आहे, पण आम्ही मग इथं 10ला येऊ, पण लोक आली पाहिजेत ना 10ला. नाही लक्षात आलं. आता बघा तुम्ही 12ला सगळा मंडप भरल. काय असतं माहिती का, म्हणजे देवे दिला देव भोजना गोमटा. उलट झालं का त्याला? हा भजनाला दिला. लक्षात आहे का? देवे दिला देह भजना गोमटा. माणसांनी तो भोजनाला वापरला. दिले इंद्रिय हात पाय. हे कशासाठी दिलं? जोपर्यंत हे सगळं चालतंय तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. नाही एवढ्या उशिरा वयात उतारा वयातही परमार्थ केला तर चालतो, पण नंतर काय होतं मग जास्त या ठिकाणी तेवढं म्हणजे तेवढी सक्रिय ऊर्जा राहत नाही परमार्थ करायला. एक बाबा त्या दिवशी मला कीर्तन झाल्यावर आले, मला म्हणले महाराज आता माळ घालायची. म्हणलं बाबा आता वय किती? बाबा म्हणले आता 85 वय. म्हणलं 85 वयात माळ घालायची? म्हणलं बाबा आता अवघड झालं. म्हणलं थोडा उशीरच झालाय, पण म्हणलं माळीला काहीतरी बंधन आहे, त्याला हे खायला लागत नाही. तुम्ही ऐकताय ना सगळे? त्याला काहीतरी बंधन आहे. म्हणलं हे खायला लागत नाही त्याला. ते म्हणले महाराज आता ते खायला आता कुठं दात राहिले तोंडात? नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे आता तोंडात दात नाही राहिले तेव्हा बाबा माळ. पण संसार करताना जर परमार्थ करशील तर जाता जाता मात्र आनंदात जाशील. नको नको म्हणा, पण माणूस थांबत नाही. बघा तुम्ही पहिले जुने कीर्तनकार आहेत ना, ते चालत जाऊन कीर्तन करायचे, पायी चालत जायचे. अजित भाऊ नंतर मी 2 व्हीलर घेतली. आमचे वडील चालत जाऊन कीर्तन करायचे. नंतर आम्ही 2 व्हीलरवर कीर्तन करायला लागलो. 2 व्हीलर घेतली तर मला असं वाटायला लागलं गड्या पावसा पाण्याचं, थंडी गाठ्याचं, उन्हाचं जरा आता गणित बिघडले म्हणून जरा मोठी गाडी घेतली. ती मोठी गाडी घेतली, ती लागली दगडाला लागायला लागली खेडेगावातली. आता म्हणलो काय करावं, मन काय थांबत नाही, मन लई चपळ आहे. आता म्हणलो गाडी आता मोठी गाडी बुक करतो. मग इनोवा घेतली. इनोवा घेतली तर आमच्या एका मित्रांनी फोन केला, म्हणला महाराज हप्त्यावर घेतली का? त्याला म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचे तुला हप्त्यावर घेतली का? आता मग इनोवा घेतली. पण इनोवा घेतली तरी विशाल महाराज आम्ही काय थांबत नाही. आता वाटतं विमान घेतो का काय? नो तुमच्या लक्षात येते का? थांबणार नाही. मन नको नको मना गुंतू माया झाली. किती जरी आज संतांना कळलं या मायाजाळात जर गुंतून राहिला तो उतार वयात हा मायाजाळ दुःख देणार आहे. मी परवा दिवशी एका आजोबांना भेटलो, 70 वर्षाचे आजोबा. आजोबांना म्हणलं काय झालं आजोबा? काय नाही म्हणले महाराज. म्हणलं लई खिन्न झालेत तुम्ही, असं चांगलं नाही वाटत. डोळे भरून आले आजोबाचे. आजोबा म्हणले महाराज आयुष्यभर या मायाजाळातच गुंतलो, लई प्रपंच केला, लई नेटानं संसार केला, 1-1 रुपया गाठीला बांधून ठेवला. म्हणलं मग आता काय अडचण आहे? म्हणजे काय नाही हो, त्या वेळेत नेमका परमार्थ करायला पाहिजे होता, पण संसारातच मन गुंतलं, परमार्थकडे आलो नाही. म्हणलं आता अडचण काय? म्हणजे काही नाही, आता सगळं पोरांसाठी कमवून ठेवलं बघा, काहीच नाही केलं स्वतःसाठी जगलो नाही, काही नाही केलं. ऐकायला पाहिजे होतं कधी कधी, कीर्तनही ऐकली, पण कीर्तनात 2 तास बसलो, तेवढ्या पुरतं घेतलं आणि घरी गेल्या परत विसरून गेलो. म्हणलं मग अडचण सांगा ना बाबा. बाबा म्हणले महाराज आयुष्यभर कमवलं, स्वतःसाठी नवीन कपडे घातले नाही, पोरांना करून ठेवलं, पण पोरांनी सगळे 7 बारे मोकळे केले, म्हणले काही ठेवले नाही. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे म्हाताऱ्याने कुणाला कमावलं? पोराला. आणि पोरांनी ठेवलं का काय? पोरांनी पेण्यावारी सगळं घालावलं. म्हणजे सगळ्या पोरांचं नाही सांगत, सांगतोय मी तुम्हाला, सांगायचं तात्पर्य. म्हणून माझ्या इथं जुन्या बसणाऱ्या सगळ्या ज्येष्ठांना हात जोडून विनंती आहे, हा काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल काहीच सांगता येत नाही. तोपर्यंत जोपर्यंत हे शरीर आहे ना, तोपर्यंत इथं आहे ना, तोपर्यंत प्रपंच करायचाच, पण प्रपंचाबरोबर परमार्थाची सांगड धरा. याचं कारण असं आहे, मनानं जर प्रपंच केला तर प्रपंच उतारवायत तुम्हाला बी दुःख देणार, आम्हालाही दुःख देणार, 100% दुःख देणार. पण ते कधी कळतं माहिती का? नंतर कळतं शेवटाला की गड्या आता हेलही दुःख द्यायला लागलं. कळो येईल अंत काळी सांगायचं तात्पर्य असं आहे, आता मी काही अभंग फक्त घेतलाय बरं का भाऊ, मी टिप्पण वगैरे काय अभंगाचं काढलेलं नसते. त्यामुळे जसं जमल तसं प्रमाण आम्ही काही ठरून नाही आलेलो. आम्हाला महाराजाला सकाळी 7ला फोन नाही केला ही प्रमाणे घ्यायचं. त्यांना माहिती आहे काय सांगायचे, त्यांना माहिती मी काय सांगणार हे त्यांना माहिती नाही, पण जे सांगाल ते पाठातले गायक आहेत शेखर महाराज, अमोल महाराज. हे सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही बारीक निरीक्षणानं कीर्तन ऐका. मी एक लय महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडतोय. म्हणजे मी अशी फार जवळून मी अनुभवातलं कीर्तन सांगतोय, हे पाठांतरातलं कीर्तन नाही. मी अशी फार जवळून माणसं बघितलीत, फार पैशावाली माणसं आहेत, फार पैशावाली, अब्जाधीश कोट्याधीश, एवढे पैसे आहेत की पुढच्या कितीतरी पिढ्यापासून खातील एवढे पैसे आहेत.
पण परमार्थ का करायचा, नामस्मरण का करायचं? माणसं अशी फार मोठी बघितली की ज्यांच्याकडे एवढे पैसे आहेत, पण शेवटी तो माणूस असा शांत झाला. त्यांना म्हणलं काय झालं? म्हणजे महाराज एवढे पैसे आहेत, आता नेमका असा प्रश्न पडलाय, हे सगळं वैभव आहे, हे वैभव सगळं मिळालं, आता काहीच मिळवायचं नाही राहिलं, पण आता नेमकं जगायचं कशासाठी हा प्रश्न पडला. तुमच्या लक्षात येते का? काहींना अजूनही प्रश्न आहे की हे सगळे पैसे सगळं उपभोगले, पण आता का जगायचं? तुम्हाला खरं सांगू का, मग जर शेवटी दुःख नको वाटायला, मला सांगा ना, जर पैसे असून जर माणसाला दुःख वाटत असेल तर मग पैसे कशाला कमावले? लक्षात नाही का? जर पैसे असूनही, संपत्ती असूनही, धन दौलत असूनही जर शेवटाला दुःख वाटू नये असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याच्या मुखात देवाचं नामस्मरण आहे, तो माणूस तुम्हाला दुःखी आणि खिन्न दिसणार नाही. सांगायचं तात्पर्य काय सज्जनाव? मग आम्ही विचार केला आता, अजित भाऊ तुम्हाला काय वाटतं, आम्ही काय 60 पर्यंत काम करेल का? आम्ही 60 वर्ष झाल्या तुम्हाला तारीख देणार नाही म्हणजे आम्हीच कार्यक्रम नाही, आपल्या ठाईची बैसोनी करा एका चित्त, या भजनी मंडळाला घ्यायचं आणि आपलं भजन करत बसायचं. लई ताण घ्यायचं नाही. लोकांना वाटतं बरं चाललंय कीर्तन करत, काही नाही बरं चाललं. 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय बापू, आता इथून परत नांदेडला जायचे 500 किलोमीटर, एवढा प्रवास करत तिथं पोहोचायचं, कीर्तनाला उभं राहायचं आणि परत तिथून निघायचं की सकाळी पोर्शेशात त्याला पोहोचायचं. लोक नाश्ता करून बसतात, येताना लई फोन करतात, आले का महाराज, कुठवर आले, म्हणजे तुमचं नाही सांगित, तुम्ही आमचे मित्र आहेत, तुम्ही जातानाही फोन करता आणि येतानाही फोन करतात, पण बुवा गेला कायमचं हे कोण नाही विचारत. हे आम्हाला येरवाडीच कळलेलं आहे, त्यामुळे आम्ही येरवाडी थांबणार आहे. हे काय सांगतो माहिती, थांबलं पाहिजे हो आप्पा, थांबलं नाही ना लय अवघड होईल. तुम्हाला खरं सांगतो का, म्हणून मी माझ्या इथं बसलेल्या असंख्य श्रोत्यांना आज सांगणार आहे, तुम्ही उचित वेळी थांबा. एक मोठं वाक्य सांगू का, जो प्राप्त है व पर्याप्त है, जे मिळाले ते उचितच आहे. ह्याच्यासाठी लय आयुष्यभर वरफट नाही करायची. मग मला आपल्या पोरं काय दुर्बल आहेत का, ती कमावते ना त्यांचं. मला काय सांगायचंय, एक आमच्या जवळच्याच परिसरातले एक बाबा आहेत, त्यांनी मला मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला. ते कोकणात फिरायला गेलते, ज्येष्ठ सगळे नागरिक, आणि म्हणलं कुठे गेलते, म्हणले कोकणात फिरायला गेलो. म्हणलं काय गणित? म्हणजे काही नाही महाराज, समुद्र बघितला, व्हिडिओ बघितला, बाबा समुद्राच्या किनाऱ्यावर बसते. रे म्हणलं बाबा आत नाही गेले? म्हणले आत गायला. म्हणले महाराज तुम्ही राव चेष्टा करता का म्हातारे माणसाची? म्हणलं चेष्टा कुठे केली, विचारतोय तुम्हाला. म्हणले महाराज आत गेलो की डायरेक्टच गेलो असतो, परत बाहेर येऊ म्हणले. म्हणलं का? अहो म्हणले उचलाय दोघं आहेत, परत उचलून गाडी ठेवाय दोघं आहेत. म्हणले आता काय पाय चालतात का महाराज? म्हणलं बाबा लई उशीर केला तुम्ही, आधीच जायला पाहिजे होतं तरुणपणात, आणि निसर्ग आधीच अनुभवायला पाहिजे होता, समुद्र आधीच बघायला पाहिजे होता. काय सांगायचं लक्षात नाही का, जे मिळाले ते उचितच आहे, पण याचा उपभोग कधी घेणार? हे सगळं करत असताना महाराजांना लक्षात आलं होतं, हे मन एवढं मायाजाळात गुंतलंय की ते मात्र तिथून बाहेर येत नाही. ते सगळं माझं, माझी बायको, माझी पोरं, माझं सगळं, ते सगळं माझंच म्हणतोय. पण खरं सांगू का, तुकोबाऱ्यांनी तसं नाही केलं. आवली म्हणते महाराज अरे कशाला परमार्थ? महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. आवले अरे मला कळतोय काळ येणार आहे, लय जवळ आला बघ. खरं सांगू का, काळ जवळ येत नसतो, आपणच काळाच्या जवळ चाललेला असतो. काय वाटतं तुम्हाला? लोक पंढरपूरला गाडीत उतरल्या म्हणतात चला उतरा, पंढरपूर जवळ आलं. पंढरपूर जवळ आलं का आपण पंढरपूरच्या जवळ गेलो, आपण पंढरपूरच्या जवळ गेलो. तसंच असतं, काळ आपल्या जवळ नाही, आपण काळाच्या जवळ चाललोय. पण हा क्षण फार क्षणिक आहे, फार थोडा राहिलाय. आता जर जागलो नाही, आता जागा रे भाईनो जागा. आता जर जागलो नाही, आता भजन नाही केलं तर उतारवय दुःख देईल. म्हणून माझ्या मनाला गो छंद,
माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद 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 माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. म्हणजे मला असं म्हणायचं की दिवसातून एकदा तरी मुखात नामस्मरण आलं पाहिजे. फार संतांनी किती सोपं सांगितलं. मनाला जर गोविंदाचा छंद लागला तरच मन स्थिर होईल. आणि ज्याचं मन स्थिर आहे त्याचा जगून उपयोग आहे. नाहीचं मन नुसतं चंचल माकडगत मन आहे. काय वाटतं तुम्हाला? खरंच माकडगत मन आहे. आज ह्या झाडावर जाईन, उद्या त्या फांदी बसन, चांगला सप्ताह चाललाय तिथं कार्य टाकीन. काय कळलं का तुम्हाला अजून? हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. ज्ञानोबा म्हणतात माकडाला कधी समाधी लागली का? इथं बसल्याने ऐकले का माकड समाधी? बाबा आता तुम्ही 60-70 आले, तुम्ही कधी एवढ्या वर्षात माकड समाधीला बसलेलं बघितलं का हो? ज्ञानोबारांना माहिती आहे सगळे प्राणी वेगळे आहेत, पण माकड मात्र वेगळा आहे. या मनाला माकड म्हणतात माऊली. हे ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागे. माकड म्हणजे जसं तसं मन आहे. ती एका जागेवर थांबत नाही. न पुरती भ्रमणदायी दिशा सप्तके पाताळ आकाशा. काहीच त्याला सगळं वावरायला कमी पडतं. एवढं मन चपळ आहे, एवढं चंचल आहे. महाराज अहो काय काय करीतो मना परी नाही ऐके नारायणा. म्हणा अरे काय करू? ऐकत नाही, देवाच्या चरणाजवळ जात नाही. माझे चित्त तुझे पायी राहे आईचे परी गाई. धरणी नावाने भवादारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहे आईचे परी गाई. धरणी तुझे पायी राहो ऐशी करी काही धरोणी आबाही बभातारी दातारा. हा सांगायचं तात्पर्य आहे हे मन इतकं चबळ आहे, एका सेकंदात कुठं जाईन काय सांगते. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे बा. मनाला ज्ञानोबार आहे, मनाला माकड म्हणतात ते जुने कीर्तनकार. हा मग ते म्हणले डोंबारी चालला पलीकडच्या गावात खेळ करायला. मध्ये नदी आहे. शेखर महाराज एक बी नावाडी दिवसाना एक नावाडी दिसला. डोंबारी नावाड्याला म्हणतो नावाडी दादा पलीकडे नेताल का? नावाडी म्हणला नेतो पलीकडे, पण मेंबर कोण आहेत बघू देत. त्याच्याकडे बघितलं पहिला आता डोंबाऱ्याबरोबर कोण असणार आहे मला सांगा बरं. डोंबाऱ्याचा हिरो कोण आहे तुम्हाला माहिती का? डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो माकडे. माकडाशिवाय डोंबाऱ्याच्या खेळाला महत्व आहे का? नाही नाही. लय सोपं सांगतोय का? ज्या पद्धतीनं डोंबाऱ्याच्या खेळातला हिरो माकड आहे त्या पद्धतीनं परमार्थातला हिरो मन आहे. लक्ष नाही का? जर डोंबाऱ्याचा खेळ चांगला व्हावा तर माकड महत्वाचं आहे, आणि परमार्थ चांगला व्हावा तर मन एकाग्र होणं फार गरजेचं आहे. चित्त एकाग्र होणं गरजेचं आहे. डोंबाऱ्याने सांगितलं नावाडी दादा बोकडाला बी घ्या, मला बी घ्या, माकडाला बी घ्या. नावाडी हुशार होता, म्हणला तुला बी घेतो बोकडाला बी घेतो, फक्त माकडाला घेणार नाही. म्हणजे कुणाला? मनाला. आता मनाला नाही घेतलं चल चालेल का सगळं? ते म्हणले घ्यायला लागेल. ते म्हणले घेतो म्हणले आता तू एवढी विनंती करतो म्हणून, पण माझी एक आठ आहे म्हणले डोंबारी. एक काम कर, माकडाचे हातपाय बांधायला लागतात. म्हणजे कुणाचे? मनाचे. गडीभर बांधून बघा बरं मनाचे हातपाय. तुम्ही मंदिरात उभे राहिले ना, आपण मंदिरात मूर्ती बघितली, डोळे उघडे ठेवून पाया पडायचं, फक्त मूर्ती दिसते. कुणीतरी म्हणलं हे येडायस का डोळे झाकून पाया पड? असं डोळे उघडे ठेवून पाया पडतात का? म्हणून डोळे झाकले, मनाचं स्मरण केलं, आणि डोळे झाकल्याबरोबरच जत्रा भरली. काय कळलं का तुम्हाला? डोळे झाकल्यावर मनाचं स्मरण केलं हे इतकं चपळ आहे, एका सेकंदात कुठं जाईन सांगता येत नाही. याचा निग्रह करणं फार अवघड आहे, फार अवघड आहे या मनाला एकात्र करणं. आता मात्र डोळे उघडे ठेवल्या मूर्ती दिसते, आणि डोळे झाकल्यावर जत्रा भरती. एवढं मन चपळ आहे. अर्जुनाला देवानं मन मागितलं, तू म्हणे हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. डोंबारीने सांगितलं नावाडी दादा माकडाचे हातपाय बांधतो गड्या, पण घ्या तुम्ही नावेत. पलीकडच्या गावात जायचे, उशीर झाला म्हणले. आता नावाडी दादांनी आठ मान्य केली, सगळं झालं. माकडाचे हातपाय बांधले, नावाडी नाव हाकतोय. बोकडाला झोप लागली.
डोंबारीला बी झोप लागली, पण झोप कुणाला नाही. बोला बोला, झोप कुणाला नाही. मनाला म्हणजे कुणाला, माकडाला म्हणजे कुणाला. आता रेंज आली बघा. माकडाला झोप नाही ना, मनाला कुठं झोपी. ह्या कुशूनी त्या कुशू, त्या कुशूनी ह्या कुशू. हे ते नाही का काळा पांढरा पैसा आलता मध्ये, ते गणित झालं होतं. तो ती माणसाला झोपा नाहीत ना, आम्हाला बी झोपा नाहीत. अरे ते 2000 रुपये तरी सुट्टे मिळतात का? कसं काय गणित काय होते. मन लई चपळ, एका जागेवर थांबलं नाही. ते नाही कळलं का तुम्हाला काळा पांढरा पैसा? अरे सांगा मला बिर्ला टाटा, अरे सांगा मला बिर्ला अन बाटा है हो, अन सांगा वाट 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 सांगा मला बिर्ला टाटा, तुम्ही नाही म्हणायचं मागे, ते गात घेतलं नाही म्हणून मी एकटं एकानेच पाप करायचं, सगळ्यांनी नाही करायचं. नाही लक्षात आलं का? ज्याला कळलं तिला हुशारी. आता मला सांगा, जाऊ द्या आता, कुठं साठान कुठं दानाचा साठान, कुणालाच काय कळणार काय चालले. कोण आज इकडे येते उद्या तिकडे जाईल काहीच माहिती नाही कुणाचं काय. ही त्यामुळे काय झालं, ही क्रॉस रूटला जी काम करतात ती निहार झाले. ती म्हणतात गाड्या हे साहेबांच्या बाजूला जावं, आणि साहेब कुठं जाईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळं खालची आता सगळी निहार झाली. म्हणजे त्यांना कळलंय की नेमकं काय करायचे. ते काय झालंय माहिती का, हे आता सध्या वातावरण लई बिघडले. हे वातावरण बिघडवणारी 4 जणच असतात, पण त्याच्यामुळे सगळ्यांना परिणाम भोगावा लागतो. आता तुम्ही मला बोलावले, पण काहींच्या डोक्यात अजून बी गणित आलं असून मुसलमानच कस काय बोलावलं यांनी. भाई आता तुम्ही तर पुढेच कीर्तनाला बसतेत नमाजीची टोपी घालून, आणि तुम्हाला लोक नावं ठेवायला लागली ना आता. नमाजीची टोपी घातली मुसलमान, यांना पाकिस्तानात हाकला म्हणतात. हे असलं असतं वय हिंदुत्व, असलं हिंदुत्व असतं. अरे असं नाही, ते लक्ष देऊ नका. 4 जण वाईट आहेत याचा अर्थ सगळीच वाईट आहेत का? 4 जण जिहादी आहेत याचा अर्थ सगळेच मुसलमान जिहादी आहेत का? असं नसतं. लक्षात नाही का मला काय सांगायचंय. कबीर महाराज तुमच्या समोर कीर्तन करतोय, हा म्हणजे काय माहिती का, तुमच्यातली याडी नाहीत, ही आमच्यातली याडपाटी आहेत. ते एक गायबानं मला त्या दिवशी मला म्हणला, मला महाराज मला कसं काय गणित. म्हणलं काय नाही गणित. म्हणले काय नाही, आमच्या गावातला एक जण म्हणला सगळं होईल, पण म्हणले मुसलमान गावात नाही आणायचा. म्हणलं काय अडचण. आता मला सांगा, आम्ही इराणवर निकडा आलोय का पाकिस्तानावर निकडा आलोय? लोकांना कळणच काय अजून मी काय चाललंय. अहो किती आयुष्य, 5-50 वर्ष तुम्ही आम्ही इथं आलोय जगायला, आणि इथं भांडणे करत बसायची का? मी काय म्हणतोय, धर्म महत्वाचाच आहे. आणि एक मोठी गोष्ट सांगू का भाई, जगातला सगळ्यात महत्वाचा मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्माचे, सगळ्यात मोठा धर्म. आणि हे मुस्लिम समाजाची व्यक्ती समोर बसते म्हणून तुमच्या समोर पडकर सांगतो, हे मुस्लिम पण सनातनी आहेत पहिल्यापासून. म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीत हे मुस्लिम पहिल्यापासून जसा सनातन हिंदू तसा सनातन मुस्लिम आहे. म्हणजे पहिल्यापासून इथूनच उत्पत्ती आहे. लक्षात नाही का, हे बाकीचे अफजल खान हे औरंगजेब बाहेरून आल्या, हे इथले नाहीत. पण काय झाले, हे भारतातली 4-5 जण अशी गायबानी आहेत, ती औरंगजेबाची स्टेटस ठेवतात. आता औरंगजेबाची स्टेटस ठेवल्यावर कसं काय होईल हे सांगा तुम्ही, हे जमल का गणित? म्हणजे जर तू भारतात राहून पाकिस्तानाचे गोडवे गाशील तर तुला मग कशी काय लोक सुट्टी देतात? हे चुकीचं आहे. लक्षात राहा का, नमाजीची टोपी घालून असणारा, उभा असणारा, बसणारा मुस्लिम व्यक्ती आपला मित्र आहे, तो आपला बंधू आहे, आणि तो असलाच पाहिजे. पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ती वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे. ह्या गोष्टी समजून घ्या. याच्यातलाही मोठा फरक आहे. जाती धर्माचं काय तवा, अरे सगळ्या जाती धर्मात माणसं मावळे होते. मादारी मित्र नव्हता का मुसलमानाचा? माळी समाजाचा ज्ञानोबा माळी होता, जो जबरदस्त कार्य करत होता. होती ना माणसं. धनगर समाजाचा महादेव धनगर, राजा म्हणतात, महादेव म्हणतो राज, अरे धनगर आहे मी, चालेल का तुमच्या स्वराज्याला? राजा म्हणतात, अरे तुला विचारलं बरं तू धनगरीस का कोणीस? राजा म्हणतात, चल महादेव काय करशील माझ्यासाठी? काय म्हणला महादेव धनगर, राज लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तुमच्यासाठी स्वराज्यासाठी. महादेव का काय मोठं कार्य केलं. पण लोकांनी या मावळ्यांना मी जातीत अडकून घेतलंय. आता हे काय झालं माहिती काय, मी आता कीर्तनाच्या बाहेर जात नाही, फक्त जरा थोडंसं हे बोलणं बी गरजेचं असतं. काय होतं माहिती काय, सांगणं फार गरजेचं आहे. आम्ही समाज, अहो काय नाही, 18 पगड जाती, 12 बोलतेदार, हे सगळं एक येणं म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय जात धर्माला इथं तारं नाही देत. वारकरी संप्रदायाची खोली मोठी आहे, उंची मोठी आहे. पण सांगायचं जात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सांगायचं तात्पर्य. बघा ना किती मोठं काम केलं पुण्यश्लोक अहिल्या होळकरांना, किती मोठं कार्य केलं. अजित भाऊ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा रणरागिणी उभी होती मैदानात. सगळे पेशवे असे थरथर कापत होते, कुणीच पुढे येत नव्हतं. काय रणरागिणीची ताकद असेल. 29 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून बसते, कुणालाच हालून दिलं नाही अजिबात. काय रणरागिणी. या आजूबाजू सगळी मंदिर. एक मोठं वाक्य सांगतो, मंदिरातले देव हे छत्रपती शिवाजीराजांमुळे शिल्लक राहिले आणि मंदिरांचा जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. विठाला 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 हे मी जरा थोडं माफी मागून बोललो, पण आता आम्ही थोडं वातावरण बघितलं. बारक्या पोरांच्या मनावर ह्याचा परिणाम व्हायला लागलाय. शाळेत पोरं म्हणली ना, बसते ना, संतांचा विचार केला ना, ती बारके पोरं म्हणतात, ते बारकी म्हणतात संत भगवान बाबा आमचे आहेत, ते दुसरा म्हणतो बाळूमामा आमचे आहेत, ते म्हणतो सेना महाराज आमचे आहेत. पोरांच्यात गडबड व्हायला लागले. बारकी व लेकरं त्यांना काय कळत येतं, पण ती का म्हणतात, ती घरातली तशी म्हणतात म्हणून ती तशी म्हणतात. हा, हे सांगायचं तात्पर्य. मग मुसलमानाचा म्हणतो मी मोहम्मद बाई आमचे आहेत. नाही लक्षात आलं का तुमच्या. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आपण सगळे एक आहेत. हे सगळे संत समाजासाठी कामाला आलेत. कोणीच जाती. अहो कबीर महाराज बी काय कुठल्या जाती जन्माला नंतर आहे, तो महाराष्ट्राच्या मातीत जन्माला ही गोष्ट आधीची. आम्ही सगळे या महाराष्ट्रातल्या मातीचे आहेत. आता या असं सांगितलं ना, काहींना कट्टर हिंदुत्ववाद्यांना पटणार नाही. ते म्हणतात हे समतान बंधुता सांगायला लागला. मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात. चांगलं सांगायचं ना लोकाला. काय झालं माहिती, जाऊ द्या आता, मी लई पुढे जात नाही. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हा, मन थांबत नाही. ती एका सेकंदाला कुठं जाईन सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला आज मी कीर्तनातून देणार आहे. माझ्या या असंख्य श्रोत्यांना आज मी हात जोडून विनंती करतो. गड्या, आपण जवळजवळ आपल्या आजूबाजूला प्रत्येक माणूस जाताना बघतो, पण बाबा सगळ्यांना जायचं हे मला मान्य आहे. या मृत्यू लोकातला येणारा प्रत्येक जण जाणार आहे. पण माझी एक विनंती, एक 2-3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगणार आहे. हा प्रपंच संसार करत असताना, हे सगळं करत असताना, हे बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे भगवंताचं नामस्मरण. हे नामस्मरण घेणं गरजेचं आहे. सकाळी 10 मिनिटं उठून भगवंताचं नामस्मरण करा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. माणूस कितीही दुःखात असू दे आई, पण त्याचं दुःखाचं निवृत्ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाने होते. हे लय महत्त्वाचं आहे बरं का. मला एक जण म्हटला, महाराज तुम्ही कशाला बोलता हो, नामस्मरण, शरीर, व्यायाम, आहार हे कीर्तनात थोडी सांगायचं. अरे हेच सांगणं गरजेचं आहे. आता तुम्हाला खरं सांगा, मी तो बसणारे माझ्या असंख्य तरुणांना आज आव्हान करणार आहे. तरुणांनो, चांगला आहार घ्या आणि चांगला व्यायाम करा. लक्ष देऊ नाही का. हे का महत्त्वाचं आहे माहिती आहे का. बघा, ज्याच्या आयुष्यात महाराज किती वेळ लागतो मला बसताना सांगा. बघा, ही जी जुनी लोक आहेत ना, इथल्या जुन्या लोकांना कुणाला विचारा, ह्यांच्या तब्येती बाबा तुम्ही 60पर्यंत गेलेत. का माहिती का, तुमचा आहार चांगला आहे. तुम्ही भाकरीशिवाय काय तुम्हाला रोटी बिटी आत्ता कळलं, मैदा बिदा आत्ता कळला. तुम्हाला आधी माहिती होतं काही. आता पोरगं पिझ्झा शिवाय खात नाही आणि आई डब्यात कुरकुऱ्याशिवाय त्याला काय देत नाही. मॅगी शिवाय त्याचा डबा भरत नाही. नाही लक्षात आलं का तुमच्या. तुमचं काय ना आमचं काय, सगळ्यांचंच असं आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, या सगळ्या गोष्टींचा परमार्थ समजून घ्या. युक्त आहार विहार नियम इंद्रियाचे सार, हे कीर्तनातून घेणं लय गरजेचं आहे. कीर्तनातून परिवर्तन काय, मला याचं आयुष्य आहे बघा. ज्याला जेवढं आयुष्य आहे त्याला तेवढं लाभणारच आहे. पण तुम्ही एक निरीक्षण करा, ज्याच्या जीवनात व्यायाम आहे, ज्याच्या जीवनात चांगलं जीवन आहे, बघा तुम्ही सकाळी उठून 2 तास तरी आपल्या शरीरासाठी आपण दिले पाहिजे. 24 तास काम करतो ना पैसा कमवण्यासाठी, आम्ही विचार करतो 2 तास स्वतःसाठी द्यायचे. दिवसातले 2 तास, 24 तासातले 2 तास हा स्वतःसाठी चांगला व्यायाम. सकाळी 10 मिनिटं उठून 10 मिनिटं शांत पद्धतीने डोळे झाका आणि नामस्मरण करा, योगासन करा, ध्यान करा, प्राणायाम करा, चांगला व्यायाम करा. तब्येत चांगली जपा. तुम्हाला खरंच सांगतो का, हीच तब्येत तुमच्या उतरवयात कामाला येईल. नंतर डायबिटीस होईल, ब्लड प्रेशर होईल. ते म्हणून 400 शुगर झाली, गोड खाता येईना, आता कसं काय व्हायना. अरे तू आधी म्हणजे तू 50 गुलाबजाम आणले पंक्ती, तुला आता कसं काय जमन. नाही कळलं का तुम्हाला. याचा अर्थ खायचं नाही का, खायचं की, पण थोडं हो घ्यायचं. तुम्हाला सांगतो, या जगातला आत्ता सांगतो, भविष्यातली श्रीमंती सांगतो. इथं तुम्ही बसतेत ना, आम्ही सगळी, आमच्याकडे किती पैसा आहे. तुमची श्रीमंती अशी मोजल्या जाईल, ज्याच्याकडे लई पैसा आहे तो श्रीमंत नाही, ज्याचं शरीर मजबूत आहे तो भविष्यातला श्रीमंत माणूस आहे. लक्षात नाही का. ज्यांनी चांगला व्यायाम केला, ज्यांनी आरोग्य जपलं, तो भविष्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काहींकडे कोट रुपये पडून येत, पण ती बेडवरच पडून येत, बाहेर आलीच नाहीत, चालता नाही येत. लक्षात नाही का. म्हणून शरीर जपा. ह्याच्यात माझं काय वैयक्तिक हित नाही, सांगायचं तात्पर्य. म्हणून या ठिकाणी आता तुम्ही मला बघितलं, मला कोणतरी मागाशीच म्हणलं, बुवा तब्येत कमी केली का. म्हणलं केली कमी, 102 किलो झालतो, आता 80 आलो. आमची आई म्हणली यारवाडीच फुटशील महाराज, जरा निहार घे. अरे लई कीर्तन करायला लागलं, अडकतेलं मन माया जाळात. सकाळी 10ला निघाला की 2 दिवसांनीच घरी माणूस.
500,000 किलोमीटरचा प्रवास. म्हणजे याचा अर्थ असा नाही ज्याची तब्येत जास्त आहे म्हणजे तो हेल्दी नाही, तो बी हेल्दीच आहे. हेल्दीची व्याख्या अशी नसते, लक्ष नाही का, कुणी पण असू शकतं. असो, हे कीर्तनातला विषय नव्हता, पण हा महत्वाचा विषय होता. आमच्या माता भगिनींना विनंती आहे की आमच्या जुन्या आजी कशा 60 पर्यंत आल्या का नाही, 70 पर्यंत आल्या का नाही. पण माझ्या इथल्या सगळ्या माझ्या तरुण भगिनींना आणि ताईला विनंती आहे, आपल्याला बी 60-70 हे तुम्हालाच नाही सांगत, मी गरिबी सांगत असतोय. 60-70 पर्यंत आलं ना, यायचं असेल तर हेल्थ जपा, चांगलं खा, आहार चांगला घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. फार शांत वाटतं. बघा ना तुम्ही, मी 500 किलोमीटर प्रवास करून आले, तुम्हाला माझ्या चेहरे आळस दिसतोय का, केवढी एनर्जी आहे कीर्तनाची. ह्याच्यानंतर 3 तास अजून कीर्तन करा. तुम्हाला भूका लागते आणि मला लागणार नाही, पण तुम्ही परत मला बोलवायचे नाहीत. मग त्यानं बुवानी लईच ओव्हर टाईम घेतला, सांगायचं तात्पर्य. आणि म्हणून तुकोबारायांनी मग अमोल महाराज त्या मनाला जवळ बोलवलं. तुकोबारायांनी म्हणा, अरे इकडे ये, मन दिसतं का, अरे इकडे ये म्हणा, ऐक माझं मी काय सांगतोय. मनाला गोंजरलं म्हणा, असा येडगत करू नको. मायाजाळात जर अडकलास तर उतारवयात दुःख मिळेल. जसा बाप पोराला सांगतो, पोरा अभ्यास कर नाही तर नापास होशील. पोराने ऐकलं नाही तर बाप काठीने मारतो. काठीने मारल्यावर पोरग डांबून घेतलं स्वतःला. बाप म्हणतो, बाळा पाया पडतो, असं करू नकोस, तुझ्याशिवाय कोण आहे मला. तसं तुकोबाराय म्हणतात म्हणा, तुला लई पद्धतीने समजून सांगितलं. आता शेवट एकच राहिलं. आता तुकोबाराय मनाच्या पाया पडतात आणि एकदा नको नाही म्हणतात, दोनदा नको म्हणतात आणि मनाला विनंती करतात की मायाजाळात गुंतू नको. नको नको म्हणा जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडण्या अगोदर भगवंताचं नामस्मरण करा. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. अल्पशा बुद्धीनं अभंगाचे चिंतन मांडले. परिवाराची इच्छा थोडं वडील या विषयावर बोलावं, पण राहिलेल्या विषयात या ठिकाणी वडील मांडणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, जय जय जय
जय जय जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय राम विठोबा नको नको मना गुंतू माया जाळी काळ्या आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप कैलासासी आदरणीय विश्वनाथ साहेबराव नर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं वर्षश्राद्ध निमित्तानं आजची सेवा या ठिकाणी समर्पित होत आहे आणि ही सेवा समर्पित होत असताना या ठिकाणी थोडासा वेळ या ठिकाणी कीर्तनाला राहिलाय. अल्पशा बुद्धीनं अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडलं. या परिवारावर या ठिकाणी दुःखाचा आघात या ठिकाणी झालेला आहे. खऱ्या अर्थानं परिवारातलं पितृत्व या ठिकाणी हरपलेलं आहे आणि म्हणून सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचं हे पुण्यस्मरण पिंडदान गेलेली माणसं निघून जातात पण त्यांचा आशीर्वाद या परिवारावर कायमस्वरूपी राहावा त्या अनुषंगाने या ठिकाणी आजची कार्यक्रमाची रूपरेषा तुमच्या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये या ठिकाणी नेहमी येण्याचा योग असतो. या ठिकाणी आपल्या उद्धटमध्ये परिसरामध्ये या ठिकाणी कीर्तन झाले. आपलं गावाचं नाव काय आपलं डोंबळवाडीमध्ये या ठिकाणी सगळे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी फार चांगला उत्सव भाऊ तुम्ही या ठिकाणी संत बाळूमामांचं करता सगळे फार सुंदर अप्रतिम या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं कार्य आहे. ते नंतर वाटा ते ठेवा. मी 5 मिनिटां 10 मिनिटां मी हा आवाज देतो तुम्हाला. आता फक्त 10 मिनिटं लक्ष देऊ नये का बाळा. फुलं नाही वाटायची आत्ता. फुलं ठेवा आत्ता नाही वाटायची. ठेवा त्यात फुलं. इथं आणून ठेवा फुलं. हे बाळा इकडं आणून ठेव फुलं. इथं आणून ठेवा. लवकर या. काय 10 मिनिटं कीर्तन राहिले. लोक फुलाकच बघत बसतात हातात घेतलं. कीर्तन राहतं बाजूला. हे महत्वाचा विषय सांगतोय. मला बी उन्हाच्या जळायला लागतात ना. मलाही वाटते संपवायचे पण महत्वाचा विषय आहे. खरं सांगू का सचिन हो या महाराष्ट्रात आणि अनेक राज्यात कीर्तन करताना एक अनुभवलं. आई सांगणं फार सोपं जातं पण वडील सांगणं फार अवघड जातं. भाऊ तुमच्या जीवनातलं पितृत्व या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या जीवनातलं हरपलं आहे. कोणाचे बंधू असतील असं या ठिकाणी हे व्यक्तिमत्व या ठिकाणी हरपलं आहे. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी आम्ही मातृत्व सांगितलं तसं मातृत्व सांगणं आम्हाला फार सोपं गेलं. कारण आई सांगणं सोपंच आहे परंतु बाप सांगणं हे फार अवघड आहे. आजपर्यंत पहा या जर बारीक विचार केला तर संतांनी आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. कमलाची माय आणि नंतर बाप. संतांनी आधी आई सांगितली आणि नंतर वडील सांगितले. धन्य माता आणि नंतर पिता. म्हणजे आधी आईची महती सांगितली आणि नंतर वडिलांची महती सांगितली. अजून बारीक विचार केला तर छत्रपती शिवाजी राजांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे. पण शुभा राजांसाठी जो त्याग केलाय तो शहाजी राजा हे एक बाप आहे. हा बापही लक्षात आला पाहिजे. कौशल्य माता रडताना सगळ्यांनीच बघितली पण कौशल्य माता रडत असतानाही कौशल्य मातेच्या डोळ्यातलं पाणी सगळ्यांनाच लक्षात आलं. पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मरणारा बाप हा राजा दशरथ आहे. हा बापही कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. लपवा लपवा जगजेठी माझ्या बाळाला निघू नका म्हणून टाव फोडणारी देवकी सगळ्यांनी अनुभवली. पण ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम या जीव घेण्या अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर निघालेला बाप हा वसुदेव हाही कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे. पण काय झालं आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमासमोर बिचारा आमचा बाप झाकला गेला हो. आई तुम्ही एवढा जीव टाकला तुमच्या अश्रूंसमोर आमच्या बापाच्या डोळ्यातले अश्रू दिसते नाहीत. धन्य माता. संत म्हणतात मातेचं गोड बघायलं नंतर पिताचं. म्हणजे आई तुमच्या प्रेमाला सॅल्यूटच आहे. पण तुमच्या प्रेमासमोर इतकं प्रेम केलं आई तुम्ही. आम्ही 9 महिने 9 दिवस पोटात आम्ही गरकर फिरलो. एवढंच नाही आम्ही पोटात लाथा मारल्या तरी आई म्हणती पोरग युरल्या गच्चाला की. पण काय सांगू गरिबीच्या यातना
आई सांगा गर्भाच्या यातना काय होत्या? 9 मास कष्टला असी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. अकांत ये जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने 9 दिवस आम्ही करकर फिरलो. डॉक्टरांनी सोनोग्राफी काढली शेवटची आणि त्या पतीला सांगितलं फार क्रिटिकल कंडिशन आहे. एकतर बाळ तरी जगणार आहे, नाही तर बाळाची आई तरी जगणार आहे. पतीला टेन्शन आलं, काय करायचं? फॉर्मवर सही केली. डॉक्टर साहेब बाळाचं काय बी उद्या हो, पण बाळाच्या आईला धक्का लावू नका बघा. पण ज्या वेळेस डॉक्टर ऑपरेशन करायला आले ना, आईला म्हणतात हे आई जरा निर्णय अवघड आहे. एकतर तू तरी जगणारी, नाही तर तुझं बाळ तरी जगणारी. आई म्हणते डॉक्टर अरे आईला विचारतेत का बाळ का बाळाची आई? बाळाचे तुकडे तुकडे नाही, माझे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, पण माझ्या बाळाला एवढाही धक्का लावू नका. मातेची अचित्ती अवघी बालकाची व्याप्ती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विशाल महाराजांचं प्रेम नाही हा? ज्या घरात आई जिवंत आहे ना बाबा बापू, त्या घरातला दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही, कधीच नाही. मी आई का सांगतोय? आईच्या प्रेमासमोर बापाचं प्रेम जाकलं गेलं म्हणून आधी आई सांगितली की खरंच आईचं प्रेम एवढं आहे का म्हणून. बघा तुम्ही इथं बसलेल्या कोणाही विचारा आणि कोणाही पुत्राला विचारा, रात्री 2 जरी वाजले तरी मग तरी दरवाजा उघडून ठेवते. अहो दरवाजा उघडून काय, दरवाजाच वाजायची गरज नाही. तिला माहिती पोरग किती वाजता येणार आहे ते. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत का, त्या सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्या. भाऊ याचं फायरिंग कमी जास्त झालं ना, कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही, पण घरासमोर किती बी गाड्या जाऊ द्या, गाडीच्या आवाजावरून आपल्याच मुलाची गाडी ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. कोणालाच नाही कळलं, आईला कळलं आपल्या पोराची गाडी. आईला म्हणलं कसं काय कळलं? आई म्हणते महाराज अहो लक्षच तिकडं असते. जरी खऱ्या अर्थाने पिलांना सोडून हे पाखरू आई जरी सगळीकडे फिरत असन दाणं वेचण्यासाठी, पण लक्ष मात्र कुठं असते? घरट्याकडे असतं ना, तसं आईचं लक्ष लेकराकच असतं. सकाळी गेला अरे स्टार्टर मारलाय, म्हातारा म्हणते अहो त्याला फोन तर करा. म्हातारा म्हणते अरे तू इडी आहेस काय, अरे येईन ना त्यो. खरं सांगा आई, जोपर्यंत तुमचं लेकरू आलं नाही ना तोपर्यंत तुमचा जीव थांबलाच नाही. आम्हाला वाटलं खरंच म्हातारी इडी येड्यागत करते का, ती इडी नव्हती, ती हुशार आहे. तिचं लक्ष लागणं दारात बसून राहिली ती. त्याची आई जिवंत आहे ना, तिला भाग्यवान आहे. ज्याची आई गेली त्याला विचार आई काय असते जीवनात. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या गावात. अरे किती कष्ट केलं. एक विद्यार्थी भेटलेला मला एक मागच्या महिन्यामध्ये. त्या विद्यार्थ्याला म्हणलं काय झालं? काही नाही म्हणलं महाराज पेढा घेऊन आलोय तुम्हाला. म्हणलं काय रे बाबा? मला पोलीस झालं म्हणजे महाराज. म्हणलं पोलीस झालास, अभिनंदन. पण त्या क्षणाला त्याने दुसऱ्या क्षणाला मला मिठी मारली. महाराज त्याला रडू आवरलं नाही, डोळे पाणवले त्याचे. आणि म्हणलं काय झालं, का रडतोस? मला महाराज खरं सांगू का, हा पोलीस झालं पण हा संघर्ष लय मोठा होता. पायात बूट नव्हता म्हणले पळायला. आई बाप शेतात कष्ट करत होते, दुसऱ्याच्या शेतात काम करत होते रोजानी. आई बापाचं दर्शन घ्यायला गेलो आणि म्हातारी म्हणती, आई म्हणती पोरा अरे नाही बाबा पैसे बुटाला माझ्याकडे. पोरग म्हणते आई अरे बुटाला पैसे नाही मागायला आलो, तुमच्या दोघांचा शेवटचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुम्ही एकदा आशीर्वाद द्या फक्त. आशीर्वाद घेतला आणि म्हणलं काय झालं? काही नाही म्हणले महाराज आउट ऑफ ग्राउंड मारलं. 100 पैकी 100 मार्क आउट ऑफ ग्राउंड मारलं म्हणले. काहीच राहिलं नाही. म्हणलं सोबत म्हणले लई पोरं पळत होती, श्रीमंताची पोरं बी होती, सगळ्यांच्या पायात ब्रँडेड बूट होते. म्हणलं तुझ्या पायात? म्हणलं माझ्या पायात बूटच नव्हता, मी बिनवा अनुमानी पायाचाच पडलो. म्हणलं अनुमानी पायाचा पडलास तरी 100 मार्क आउट ऑफ. म्हणलं महाराज खरं सांगू का, आज माझे पाय पळतच नव्हते महाराज. त्या दिवशी ज्या दिवशी पोलीस भरतीला पळत होतो त्या दिवशी माझे पाय नव्हते पळत. त्या दिवशी माझ्या आई वडिलांचा संघर्ष माझ्या पायात पळत होता आणि म्हणून हे यश मिळालं. मानलं पाहिजे गड्या, सॅल्यूट केलं त्या पोराला. ते म्हणलं महाराज हा सॅल्यूट मला नाही, माझ्या कष्ट करणाऱ्या आई बापाला आहे. भाऊ मी खरं सांगू अशी पोरं बघितल्यात, ज्या शेतात आई बापांनी कष्ट केलं ना ते क्षेत्र भविष्यात पोरांनी विकत घेतलं. आणि म्हणलं गाड्या मानलं पाहिजे. त्यांना महाराज हे क्षेत्र दिसतंय का, हे आमचं नव्हतं, पण आमचे आई बाप ह्याच क्षेत्रात रोजानी कामाला होते, पण त्या पोरांनी आज ते क्षेत्र विकत घेतलं. विकत घेणं ही लई मोठी गोष्ट नाही, पण आई बापासाठी करणं ही लई गोष्ट महत्वाची. शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात ते, आपणही त्यांना दिली पाहिजे. नाही मातृत्व यासाठी सांगितलं आणि मग ते खरं आहे. ज्या घरात आई जिवंत त्या घरात दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही. मी तर बसणाऱ्या कोणी आईला विचारन प्रश्न, सांगा मी किती ओळीत लिहून देऊ शकता तुमचं लेकरावर किती प्रेम आहे? सांगू शकाल तुम्ही? अरे तुम्ही आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावीने प्रीती.
तुमच्या मनात लाभ अंशच नाही. खरंच 2 वाजता भाकरी टाकली हो म्हातारीने. अरे आईला म्हणलं आयर जीवन आलो आम्ही. आई म्हणते माझ्या हाताची भाकरी खायला लागेल बाळा. पुत्राची वार्ता आणि शुभ ऐकी जेवी माता. आम्ही आल्याशिवाय सुखावली नाही माता. शांत झाली. पण इथं बसणारे अनेक पोरं आहेत ज्यांची आई जिवंत नसताना त्यांना विचारा. आज जरी पोरग घरात गेलं ना तरी आईची आठवण दाटून येते. पोरग म्हणते महाराज हा बंगला आहे ना आईसाठी बांधला हो. गेली म्हणले बिचारी. पण खरं सांगा आई तुम्ही एवढं प्रेम केलं तर तुमच्या प्रेमासमोर आमचा बाप झाकला गेला. म्हणजे आईच्या डोळ्यातलं पाणी दिसलं. मग कदाचित यामुळेच आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही का काय माहिती. मग मला इथं बसल्यानं विनंती करायची आणि विचारायचा प्रश्न, मला खरं सांगा आईला रडायला आलं मग बाप नाही रडला का हो? आईच्या डोळ्यात पाणी होतं ना, पण तुमच्या डोळ्याच्या पाण्यासमोर आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी झाकलं गेलं. त्यांनी बी कष्ट केलं ना. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. आज या पाटील परिवाराला विचारा परिवाराला, भाऊ मला खरं सांगा आधीचे दिवस लय भारी होते का हो? ही माणसं होती तेव्हा यांनी किती संघर्ष केला. त्यांच्यामुळे दिवस बदलले. कुडाची घरं होती, झोपड्या होत्या, गरगळत होतं. बिचारा बाप रात्रभर पोरांना मांडीव घेऊन बसला. ते बघून उचललं तिथं ठेवलं तिथं गळायला लागलं. बघा इथं असल्याने किती लोकांची परिस्थिती अशीच होती आधीची. आणि मग म्हातारी म्हणते काय झालं? काय नाही यार त्याला ताप आलाय म्हणले. ते झोपच आहे ना त्याला. रात्रभर म्हातारं पोराला घेऊन बसलं. म्हातारी जागत बसली. ताप उतरला तुमचा माझा. मग तुमच्या माझ्या बापाने मांडी सोडली. मला सांगा जर एवढा संघर्ष केला शेवटी मग जर त्याच्या तळपायाला जे चिरा पडल्या असत्या तर तेलाची वाटी घेऊन जायला नकोय त्यासाठी. जायला पाहिजे नाही. पैसा येईन पोरांनो पण गेलेली माणसं परत येत नाहीत. अरे मी 35 आणि 40 वर्षाची पोरं पस्तावताना बघितल्यात. मोठ्याने रडायला लागला हंबाला फोडून पोरग. अरे म्हणलं पुरुष आहेस तू का रडतोस? ते म्हणले महाराज बाप गेला हो. म्हणे हे सगळं पैसे कमावले नाही बापासाठीच कमावले. इथं बाप झोपायचा म्हणले. आणि खरं सांगा भाऊ माझ्या आयुष्यातला तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला अनुभव सांगतो. तो अनुभव असा आहे चांगले दिवस आले की माणसं निघून जातात. आता चांगले दिवस होते का? सगळे जिथल्या तिथं होतं ना. आता अनुभवायचं होतं. आयुष्यभर कष्ट केलं. आता कुठंतरी चांगले दिवस होते पण अकाली जाणं झालं. मला काय सांगायचं ही जुनी माणसं लय दिवस नाहीत आपल्यासोबत. जेवढे दिवस आहेत ना तेवढे दिवस प्रेमाने त्यांना हाक मारा. बघा ना आता मी खरं सांगू अमोल महाराज, शिखर महाराज माझे मित्र फक्त तुमच्या वयाचे नाही. हे बापूंसारखी मित्र आहेत माझ्या अशी वयाची माणसं. हे जुनी माणसं अशी म्हणले का ये पेड़ बूढ़े हुए ये फल नहीं दे सकते लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. ही जुनी माणसं ना प्रेमाची सावली देतील. अरे बोलायला त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला खरं सांगू का तरुणांनो जाता जाता सहज बसा आणि त्यांना विचारा तुम्हाला एक लय मोठा अनुभव देते. आपल्याला जे जगून नाही ना कळलं ते त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलं की हे सांगते ते खरंय. कधी कधी कळलं ना आम्हाला. अरे बाप म्हणत होता ते खरंच होतं. आता हे आप्पा वगैरे आमच्या घरी आले तर आप्पाला माहिती आमचं म्हातारं कसं काय लय खतरनाक आहे स्वभावाला. चालू कीर्तनातच बघ उपार नवडतो माझं कधी कधी मागून. मी म्हणलं असं येडेगत करू नका लोक बघतात. ते म्हणतात तू माझा बाप नाही मी तुझा बाप आहे. तू मला शिकवायचं नसतं बाप काय असतो ते. असंच पाहिजे बाप. रागीटच येतो तो रागीटच पाहिजे. पण त्याचा राग दिसला पोरांनो त्याची माया पण दिसली पाहिजे राव. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक पैशासाठी. एका रुपयासाठी येडेगत करायला लागला. सावकारचे उमरेचे जवले द्या म्हणले थोडं व्याजाने पैसे. पोराचं लय मोठं शिक्षण करायचंय आणि लिकीचं लग्न तोंडावालंय. पुरीला काय सांगून गेला इथं बसलेला कोणी ताईला इचरा सांगून गेला का ना बाई अरे कुठल्याही साडीवर हात ठेव ती साडी तुझ्या बाप तुझ्यासाठी घेऊन देईल. पोरगी म्हणते बाबा अरे लय नाही परिस्थिती मोठी आपली जाऊ दे ना छोटं लग्न होईल. नाही बाई चांगल्या घरात द्यायच्या तुला. अरे कष्ट कुणासाठी करतो? माझ्या लाडक्या लिकीसाठी करतो. इथं बसलेला कोणी ताईला इचरा. ताईला बारी परिस्थिती नव्हती बरं का पण बापाने केवढं मोठं लग्न केलं. अरे केवढा मंडप केवढं कार्यालय. आज कमानी तू भरायला हात जोडून सगळ्यांना पाहुण्यांना ज्याचा त्याचा पाहुणचार कमी करायला लागला. ज्याचा त्याचा पाहुणचार करायला लागला. त्याला वाटलं कुणाचा पाहुणचार राहतो का? जी जेवायला बसते ना माणसं चांगली झाली का भाजी. ही आमची माणसं एवढी येडपट तुम्हाला सांगतो. ती लग्नात गेल्या म्हणते भाजीत मीठ कमी होतं. खायला गेलता होय तिथं. अरे त्याने आयुष्याची शिदरी होती तिथं. त्या लाडक्या लेकीचं एवढं मोठं लग्न केलं आणि तू म्हणतो तिथं जाऊन भाजीत मीठ नाही. अरे त्याला म्हण त्याच्या खांद्यावर हात ठेव बाबा. अरे काय लग्न केलं पुरीचं. तुम्हाला खरं सांगू का झोप नाही येणार त्याला रातभर. ते म्हणे राहायला खरंच करावं एवढं आयुष्यात कमावलं. माझ्या बाईचं लय कल्याण झालं. खरं सांगू का ताई तो रडला फक्त तुमच्यासाठीच.
ज्या दिवशी तुम्ही सासराला निघाले ना, बाप साठवीत अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी. आज मुलगी सासराला निघाली ना, हांबाडा फोडून गुरा ढोरासारखा बाप रडायला लागला. मुलगी म्हणते बाबा, अरे आई रडती, बहीण रडती, भैयाच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्ही का रडता? बाई, अरे काळजाचा तुकडा काढून दिलाय जावयाच्या हातात. पाया कुणाच्या पडला माहिती का? या लग्नाच्या दिवशी जावयाच्या पाया पडताना बघितलंय बापा मी. नाही, जावयाच्या का पाया पडला? मुलगी म्हणते खरं सांगू का हो तुम्हाला, माझा बाप कुणासमोर चुकला नाही आयुष्यात, पण आज मी पहिल्यांदाच तुमच्या पाया पडताना बघितलंय. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला आसव तुला दिसणार कसा. खरं सांगू का, वाघ येतो वाघ. जोपर्यंत बंगल्यासमोर खुर्ची टाकून ये ना, तोपर्यंत लई श्रीमंती आहे बंगल्याला. ज्या दिवशी गेला ना, खरंच 35 वर्षाची पोरं रडताना बघितल्यात मोठ्यानं. अरे म्हणून शेवटची आंघोळ बापाला घालायची, पाणी टाक. थांबलीत लोक उचलायचे तुझ्या बापाला. मला महाराज माफ करावं, पण तांब्यातलं पाणीच पडत नाही बापाच्या अंगावर. म्हणलं का? काय नाही म्हणलं, बनेलवरच बघितला बाप. आज शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठ बघितली. हा दिवस बघायला पाहिजे होता. चिरा पडलेला पाय यारवाळीच हातात घ्या, आधीच बापाला मिठी मारून घ्या, गेल्यानंतर कळेल काय असतं. तुम्हाला खरं सांगा, तुमच्या पण माझ्या पैशाला किंमत नाही तर आपल्या आयुष्यात आई बापाला किंमत नसेल तर. हे का सांगितलं तुम्हाला, हे महत्वाचा विषय. काय झालं माहिती का, मी आता अलीकडच्या काळात काही गोष्टी बघतोय. बाप एकाच्या वाट्यावर आणि आई एकाच्या वाट्यावर. ठीक आहे, दोघांनी जबाबदारी घेतली, दोघांची इच्छा आहे म्हणून. पण त्या दोघा पोरांच्या इच्छेने झालं तर ठीक आहे, आई बापाच्या इच्छेने नकोय. म्हणजे पोराला वाटतंय मला बापाला सांभाळायचे, आईला मी सांभाळायचे. दुसरं वर्ग म्हणते मी आईला सांभाळतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ना तुम्ही आईला सांभाळलं ना मी बापाला सांभाळलं. त्यांनीच आम्हाला सांभाळले, आम्ही त्यांना सांभाळलं येतो. शेवटची 2-3 मिनिटं राहिलीत कीर्तनाला, वेळ जास्त घेणार नाही. मला माहिती आहे टाइम संपलेला आहे, पण लक्ष नाही का, फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं, ही वर्ष श्राद्धाची कीर्तन गेलेल्यांसाठी नाही, ती राहिली त्यांच्यासाठी असते. राहिलेली ब्रह्मात येत अजून त्यांना जायचं नाही, म्हणून निम्मी लोक उठून गेली. जी बसली, काहींचं लक्ष नव्हतं, ज्यांचं लक्ष त्या ऐकतात कीर्तन. हे काय सांगितलं माहिती का, मी तुम्हाला फक्त जिवंत बाप नाही सांगितली. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले. म्हणजे वृद्धाश्रमातले आई बाप सांगायला आले का? इथं बसताना शेतकऱ्याला विचारा बरं, त्यांचा बाप वृद्धाश्रमात आहे का? शेतकऱ्यांची पोरं ही कधीच बापाला वृद्धाश्रमात टाकत नाही. तुम्ही बघा, तुम्ही आत्ताच एक रिसेंट घटना घडली. महाराज श्रीमंत माणसं सगळं पोराचं नाव केलं, केलं निघून बाप, काहीच नाही ठेवलं पोरांनी बापाला. मला काय सांगायचे, जपा त्याला. शेवटच्या काळात त्याच्या सोबत बसा, त्याच्या मांडीला मांडी लावून बसा. तुम्हाला खरं सांगू का, शेवटचं चमचाभर पाणी भाऊ आपल्या हातानं बापाच्या मुखात गेलं ना, आयुष्यभराचा आशीर्वाद देऊन जातो ते आपल्याला. काहीच कमी नाही पडत. असा हात पसरायलाच लागत नाही. मी म्हणलं का नाही पसरायला लागला? ते म्हणलं महाराज, लाळ गळत होती तोंडात, बापाच्या शेवटचा क्षण होता, प्राण चाललेला. पण हा लाळ हात तुका तळ हातावर घेतला पोरानी, हात तळ हातावर घेतला ना, म्हणूनच तळ हात पसरायला नाही लागला कुणासमोर. काय ऐश्वर्य आहे. अरे म्हणून जपा ही माणसं. शेवटात 10-20 वर्ष राहिली असते त्यांची, सोबत बसा त्यांच्या, बोला त्यांच्याशी. हे लय महत्वाचं आहे सज्जन हो. या सगळ्या गोष्टींचा परामर्श मांडत असताना मला इथं बसलेल्या असंख्य लोकांचा बाप या ठिकाणी डोळ्यासमोर आणून द्यायचा हाच उद्देश नाही, फक्त बाप काय आहे हा सांगायचा उद्देश होता. आज भाऊंनी या ठिकाणी, पाटील परिवार, तुम्ही फार मोठं पुण्यस्मरण या ठिकाणी केलं, फार अफाट मोठा खर्च केला. बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने परमेश्वराने द्यावी अशी अंतःकरणातून प्रार्थना करतो. एखादा शब्द वाणीतून गेला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, अंतःकरणातून माफी मागेल. ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना माझे जीवलग मित्र, परमस्नेही परमार्थ स्नेही युवा उद्योजक अजितदादा चोरमली यांनी या ठिकाणी संपर्क साधला. अजित भाऊ, तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद. परिसरातून पंचकृषी सगळे गायनाचार्य सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज हे ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुला तिथूनच व्हायची का वाटायची कसं आहे ती पाया खाली येतात म्हणून बघा तुम्ही. आमच्या इकडे वाटते ते. वाटा मग पटकन वाटा. वाटेपर्यंत सुरू होईल मग. तवर चालू होते.
तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी तुका म्हणे तुझा सोडवे नको